धारावी इथं पुनर्विकास प्रकल्पाविरोधात सोमवारी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले। 500 चौरस फुटांची घरं देण्याची आणि सर्व धारावीकरांचं पुनर्वसन धारावीतच करण्याची मागणी करत सर्वपक्षीय धारावी बचाव आंदोलनानं जोरदार निदर्शनं केली। पोलिसांनी मोर्चा अडवला असला तरी नागरिक 90 फूट रोडवर एकत्र येत प्रकल्प आणि अदानी समूहाविरोधात घोषणाबाजी केली। अदानी हटाव, धारावी बचाव अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। 500 चौरस फूट घरांचा निर्णय होत नाही तोपर्यंत पुनर्विकासाच्या इमारतींचं काम होऊ देणार नाही असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केलाय। सध्या 350 चौरस फुटांच्या घरांच्या प्रस्तावामुळे नाराजी वाढली आहे। काही रहिवाशांना अपात्र ठरवून बाहेर हलवण्याचा आरोपही करण्यात येतोय। या पार्श्वभूमीवर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला। बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट म्हणजेच बेस्ट उपक्रमाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत बस प्रवासाची सवलत देणं सध्या शक्य नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। उपक्रमाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्यानं ही सवलत देता येणार नसल्याचं सांगण्यात आलंय। शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनंत नर यांनी 2018 मध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी मोफत बस प्रवासाची मागणी केली होती। यावर आता 8 वर्षांनी प्रशासनानं अभिप्राय देत ही मागणी नाकारली आहे। सध्या बेस्टकडून नगरसेवक, पोलीस, अपंग व्यक्ती आणि स्वातंत्र्य सैनिक तसंच शालेय विद्यार्थ्यांना मोफत प्रवास दिला जातो। इतर घटकांना सवलतीच्या दरात पास सुविधा उपलब्ध आहे। मात्र तोट्यात असलेल्या उपक्रमामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र मोफत प्रवास योजना लागू करणं शक्य नसल्याचं स्पष्ट करण्यात आले। भायखळा येथील वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय अर्थात राणीची बाग इथं पर्यटन संख्येत गेल्या काही वर्षांच्या तुलनेत घट झाल्याचं दिसून येते। नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात सुमारे 25,42,000 पर्यटकांनी भेट दिली आहे। सुमारे 9.5 कोटी रुपयांचा महसूल मिळालाय। मात्र 2023 मध्ये 29 लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिल्यानं यंदाची संख्या कमी असल्याचं स्पष्ट झालंय। प्राणी संग्रहालयात गेल्या काही वर्षात नवीन आकर्षक प्राणी आणण्यात येणार नसल्यानं पर्यटकांचा ओढा कमी झाल्याची शक्यता वर्तवली जाते। टाळेबंदीनंतर एकदा वाढलेली गर्दी आणि महसूल आता पुन्हा घटल्याचं चित्र दिसतंय। दररोज सरासरी 10 ते 15,000 आणि सुट्टीच्या दिवशी 20,000हून अधिक पर्यटक भेट देत असले तरी एकूण वार्षिक आकडा पूर्वीच्या तुलनेत खाली आलाय। प्रशासनाकडून आकर्षण वाढवण्यासाठी नव्या उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली जाते। वरळी शिवडी उन्नत रस्ता प्रकल्प अंतर्गत प्रभादेवी दुमजली पुलाच्या कामातील मोठा अडथळा अखेर दूर झालाय। पुलाच्या बांधकामात बाधा ठरणारी हाजी नुरानी इमारत रिकामी करून घेण्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला यश आलंय। इमारत रिकामी झाल्यानं मंगळवारपासून पाडकाम सुरू होणार आहे। पुढील 2 ते 3 दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार आहे। त्यानंतर पुलाच्या बांधकामाला वेग देण्यात येणार आहे। या प्रकल्पात ब्रिटिशकालीन प्रभादेवी पूल पाडून दुमजली पूल उभारण्यात येतोय। काही रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या मागणीमुळे कामात विलंब झालाय। याआधी लक्ष्मी निवास इमारतीतही रिकामी करून ती पाडण्यात आली आहे। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार दोन्ही इमारतींच्या जागेवर आता पुलाच्या खांबाच्या कामास सुरुवात होणार आहे। सप्टेंबर 2026 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आले। बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील भाजप नगरसेवकांसाठी आता बायोमेट्रिक पद्धतीनं हजेरी नोंदवणं अनिवार्य करण्यात आले। पक्ष कार्यालयात विशेष यंत्रणा बसवण्यात आली आहे। नगरसेवकांच्या उपस्थितीवर थेट नियंत्रण ठेवलं जाणार आहे। गेल्या आठवड्यात सभागृहात नगरसेवक वेळेत उपस्थित नसल्यामुळे सत्ताधारी पक्षाला महत्त्वाच्या प्रस्तावांवर पराभव स्वीकारावा लागला होता। विरोधकांनी संख्याबळाच्या जोरावर प्रस्ताव फेटाळत सत्ताधाऱ्यांना धक्का दिला होता। या प्रकारानंतर भाजपने 89 नगरसेवकांच्या उपस्थितीबाबत शिस्त आणण्यासाठी हा निर्णय घेतलाय। अनुपस्थितीमुळे झालेल्या नामुष्कीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व नगरसेवकांना पक्ष कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आले। पक्षाच्या या नव्या निर्णयामुळे नगरसेवकांच्या उपस्थितीवर अधिक नियंत्रण राहणार असून भविष्यात सभागृहातील गैरहजेरीवर आळा बसेल असा दावा पक्षाकडून करण्यात आला। वांद्रे पूर्व स्थानकाबाहेरील गरीबनगर झोपडपट्टीतील बेकायदा बांधकामांवरील निष्कासन मोहीम सुरू ठेवण्यास उच्च न्यायालयानं पश्चिम रेल्वे प्रशासनाला परवानगी दिली आहे। मात्र 2021च्या सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या झोपडपट्टीधारकांचं हित संरक्षित करणं हे बंधनकारक असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय। 10 आणि 11 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या रहिवाशांना पर्यायी जागा मिळेपर्यंत संरक्षण देण्यात आलं होतं। तरीही काही पात्र झोपडपट्टीधारकांच्या घरांवर कारवाई झाल्याचा आरोप करत गरीबनगर रहिवासी कल्याण संघानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती।
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांनी पूर्वसूचना न देता आणि न्यायालयीन आदेशांचं उल्लंघन करून कारवाई होत असल्याचा दावा केलाय। दरम्यान न्यायालयानं कारवाई सुरू ठेवण्यास परवानगी देताना पात्र झोपडपट्टी धारकांना कोणतीही बाधा होणार नाही याची काळजी घेण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत। कुपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर मेढेकर यांना महापालिकेने दिलेली ताकीदपत्र उच्च न्यायालयाने रद्द करत दिलासा दिलाय। विद्यार्थिनीच्या तक्रारीवर वेळेवर कारवाई न केल्याच्या आरोपावरून हे पत्र देण्यात आलं होतं। या प्रकरणात बृहन्मुंबई महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालाच्या आधारे मेढेकर यांना ताकीद देण्यात आली होती, मात्र त्यांनी आपली बाजू मांडण्याची संधी न दिल्याचं न्यायालयाने नमूद केलंय। न्यायमूर्ती रियाज छागला आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं हे पत्र रद्द करताना म्हटलंय की मेढेकर यांच्या विरुद्ध कोणताही थेट लैंगिक छळाचा आरोप नसून फक्त प्रशासकीय कारवाईत विलंबाचा मुद्दा होता। न्यायालयात असंही निरीक्षण नोंदवलं गेलंय की एकतर्फी कारवाईमुळे त्यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेला हानी पोहोचण्याची शक्यता आहे, त्यामुळे महानगरपालिकेचं इशारापत्र रद्द करून त्यांना दिलासा देण्यात आलाय। सुरेंद्र गडलिंग यांना शहरी नक्षलवाद प्रकरणात तब्बल 8 वर्षांनंतर उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय, मात्र अन्य एका प्रलंबित प्रकरणामुळे त्यांची कारागृहातून सुटका होणार नाही। या प्रकरणात एकूण 16 आरोपी असून इतर सर्व आरोपींना यापूर्वीच उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता। न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठानं समानतेच्या आधारावर आणि दीर्घकालीन कारावास लक्षात घेऊन हा निर्णय दिलाय। गडलिंग यांच्यावर 2016 मधील गडचिरोली जाळपोळ प्रकरणाचाही आरोप आहे। या प्रकरणातील त्यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। जामीन मंजूर असला तरी दुसऱ्या गुन्ह्यातील अटकेमुळे ते सध्या कारागृहातच राहणार आहेत। सरकारी पक्षानं या जामिनाला विरोध केला होता, तर याचिकाकर्त्यांनी दीर्घ कारावासाचा मुद्दा मांडला होता। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।